पाकिस्तानने मध्यरात्री 1:40 निशाणा लावला। भारताचाही नाईलाज। भारताच्या सीमारेषेवर पाकिस्तानकडून सैनिकांची मोठी जमवाजमव। लढाऊ विमानांच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी गैरमार्गाचा वापर। पाकिस्तानने 26 ठिकाणी हवाई घुसखोरीचा केला प्रयत्न। पाकिस्तानकडून शाळा आणि रुग्णालयांवर हल्ले, परराष्ट्र मंत्रालयानं दिली माहिती। रात्रभरात काय काय झालं, लष्करानं सगळं सांगितलं। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की युद्ध नको आहे, परंतु पाकिस्तानच्या भडकाऊ आणि उकसावणाऱ्या कारवायांमुळे त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जातंय। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारतीय सैन्यातील 2 योद्धा सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्यासह पत्रकार परिषदेत पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या लढाईबाबत माहिती दिली। यावेळी मिस्री यांनी स्पष्ट केलंय की पाकिस्तानी सैन्य परिस्थिती आणखी बिघडवण्याच्या आक्रमक हेतूने सीमेकडे सैनिक पाठवतायत। पाकिस्तानने पहाटे 1:40 पंजाब मधील हवाई तळांवर हल्ले केले। भारताच्या हवाई तळांवरील रुग्णालयांना लक्ष्य केलं। पाकच्याही लष्करी तळांवरच आम्हीही हल्ले चढवले। सियालकोटचा हवाई तळ भारतानं उद्ध्वस्त केलाय। लाहोर मधून नागरी विमानांच्या आडून पाकनं हल्ले केलेत, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली। तसेच पाकिस्तानने लष्करी तळांना लक्ष्य करूनही भारतानं संयम राखलाय, असंही सोफिया कुरेशी यांनी सांगितलंय। पाकिस्तान द्वारा सैन्य ठिकानों को जानबूझकर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए। टेक्निकल इंस्टॉलेशन, कमांड एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया। इन कार्रवाइयों के दौरान भारत ने कम से कम कोलैटरल डैमेज की क्षति सुनिश्चित की। पाकिस्तानने अनेक फेक न्यूज देखील पसरवल्या। पाकिस्तानकडून पसरवण्यात आलेले खोटे दावे भारत फेटाळत असल्याचं विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितलंय। तत्काळ आणि सुनियोजित प्रत्युत्तर देताना भारतीय सशस्त्र दलानं अचूकपणे लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ले केले। पाकिस्तानने सतत खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केलाय। भारतीय S-400 प्रणाली नष्ट केल्याचा, तसेच सुरतसह सिरसा येथील हवाई तळ नष्ट केल्याचा पाकिस्तानकडून दावा केला जातोय। पाकिस्तानकडून करण्यात आलेले हे खोटे दावे भारताकडून फेटाळण्यात येत आहेत। पाकिस्तानी सैन्य पुढच्या भागात हलत असल्याचं दिसून आलंय। त्यामधून त्यांच्या आक्रमक हेतूचे संकेत दिसतायत। भारतीय सशस्त्र दल अजूनही ऑपरेशनल तयारीच्या स्थितीत आहे। सर्व शत्रुत्वाच्या कृतींना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आलंय, असं व्योमिका सिंग यांनी सांगितलेलं आहे। इतकंच नाही तर पाकिस्तान या युद्धात खूपच खालच्या पातळीवर उतरल्याचं दिसतंय। जम्मू काश्मीर मधील रहिवासी भागात पाकिस्ताननं हल्ले सुरू केले आहेत। या हल्ल्यात राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झालाय, तर इतर 2 गंभीर जखमी झाले आहेत। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स मीडियात पोस्ट करून थापा यांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं। त्यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलं, आम्ही जम्मू आणि काश्मीर प्रशासन सेवेचा एक समर्पित अधिकारी गमावलेला आहे। कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यात फिरत होते। माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीला ते उपस्थित होते। या भयानक जीवितहानीबद्दल माझं दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत। त्यांच्या आत्म्याला शांती मिळो। पाकिस्ताननं तोफ गोळ्यांनी केलेल्या हल्ल्यात जम्मू मधील अनेक घरांचं नुकसान झालंय। जम्मू मध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एका अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत। पाकिस्तानी सैन्य दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पहाटे 4 वाजता इस्लामाबाद मध्ये घाईघाईनं बोलावलेल्या पत्रकार परिषदेत भारताकडून पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केलाय। यामध्ये नूर खान, चकलाला रावळपिंडी, मुरीद चकवाल आणि रफिकी म्हणजे झांग जिल्ह्यातील शोरकोट यांचा समावेश आहे। नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केलाय, मात्र भारताने जवळपास सर्वच हल्ले निष्प्रभ केले आहेत। तरीही उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर, भटिंडा येथे लष्करी तळावर काही प्रमाणात हानी झाली आहे।
पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे 1:40 पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला। यावेळी श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळ आणि एका शाळेला लक्ष्य करण्यात आलं। भारत पाकिस्तान तणावात G7 देशाने प्रतिक्रिया देत दोन्ही देशातील तणाव कमी करण्याचा आग्रह धरलाय। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला। या दोन्ही देशात सातत्याने एकमेकांवर हल्ले होत आहेत। त्यात G7 सदस्य म्हणजेच कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि युरोपीय संघाने दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधींशी तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय। दोन्ही देशातील नागरिकांच्या सुरक्षेची आम्हाला चिंता वाटते, त्यामुळे दोन्ही देशांनी तत्काळ तणाव कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं G7 देशांनी म्हटलेलं आहे।